भारत सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे। लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही बातमी म्हणजे मोठा दिलासा आहे। होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अधिकृतपणे 8वा वेतन आयोग मंजूर केला आहे। पण नेमकं या आयोगाचं काम काय असतं, कोणाला किती फायदा होणार आणि सरकारवर याचा किती भार पडणार, आज आपण संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। केंद्र सरकारने 8वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। हा आयोग म्हणजे एक तात्पुरती समिती असेल, ज्यात एक अध्यक्ष, एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील। हा आयोग सरकारला पुढील 18 महिन्यात शिफारशी सादर करणार आहे। म्हणजे 2026च्या सुरुवातीला 1 जानेवारीपासून नवीन वेतन आयोग रचना लागू होऊ शकते। सुमारे 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा थेट फायदा मिळेल। त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होईल आणि जीवनमान सुधारेल। फक्त तेवढंच नाही, संरक्षण सेवेतील कर्मचारी, रेल्वे, पोस्ट, बँक अशा सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही या वाढीचा लाभ मिळणार आहे। 8वा वेतन आयोग वेतनवाढीचे प्रस्ताव देताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणार आहे। देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती, वित्तीय शिस्त आणि सरकारी तिजोरीवर भार, राज्य सरकारांवर याचा परिणाम, खासगी आणि सरकारी क्षेत्रातील वेतनातील फरक आणि विकास कामगारांसाठी लागणारा निधी, म्हणजेच फक्त पगार वाढवणे नाही तर देशाच्या आर्थिक वास्तवात बसणारा निर्णय घेणे हा उद्देश आहे। या आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्यासोबतच पुलक घोष, डेटा आणि अर्थतज्ञ, आणि पंकज जैन, सचिव, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय हे सदस्य असतील। आयोगाला गरज वाटल्यास ते मधले अहवाल सुद्धा सरकारला सादर करू शकतात, म्हणजे पूर्ण रिपोर्ट येण्यापूर्वीच काही सुधारणा लागू होऊ शकतात। 7व्या वेतन आयोगामुळे 2016-17 मध्ये सरकारवर 1.2 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आला होता। 8व्या वेतन आयोगामुळे हा भार अजून वाढण्याची शक्यता आहे। पण सरकारचं म्हणणं असं आहे की कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे वाढले की खर्च वाढतो, त्यामुळे बाजारात मागणी वाढते आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो। म्हणजेच ही केवळ खर्चाची गोष्ट नाही तर विकासाला चालना देणारा आर्थिक इंजिन आहे। काही अर्थतज्ञांचे मत असे आहे की या आयोगामुळे सरकारचा खर्च तर वाढेल, पण उत्पन्न तेवढे वाढेल का, राज्य सरकारांना हा भार पेलवेल का, आणि खासगी क्षेत्रातील वेतनवाढी या प्रमाणात होईल का। म्हणजेच एकीकडे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असली तरी सरकारला वित्तीय शिस्त राखून निर्णय घ्यावा लागणार आहे। त्याचबरोबर केंद्राला लागू झाला की राज्यातील सरकारी कर्मचारी महामंडळ यांना सुद्धा ते लागू होईल। म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांना अगोदर 7वा वेतन आयोग दिला जात होता त्यांना याचा लाभ मिळेल। सध्या 8व्या वेतन आयोगाचे काम सुरू होत आहे आणि 2026 पासून त्याची शिफारसी लागू होण्याची शक्यता आहे। पगार आणि पेन्शन वाढल्यामुळे लाखो घरांना दिलासा मिळेल, पण सरकारला हा समतोल आर्थिक दृष्ट्या राखावा लागेल। तुमच्या मते पगारवाढ गरजेची आहे का, की देशाची आर्थिक स्थिती पाहता थोडं थांबावं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा आणि दररोज कर्मचाऱ्यांच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।